नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय जिजाऊ, जय शिवराय आणि भारत माता की जय। आज आपण एक अतिशय आनंदाची आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवीन अपडेट्ससाठी। शेतकरी हा देशाचा कणा आहे। आपल्या घामाच्या थेंबातूनच आपल्या ताटात अन्न येतं। म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देते, पण महाराष्ट्र सरकारने अजून मदत म्हणून दरवर्षी आणखी 6,000 रुपये जाहीर केले। म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला मिळून तब्बल 12,000 रुपये मदत मिळते। मित्रांनो, 9 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7वा हप्ता जाहीर करण्यात आला। 91.65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली। एकूण रक्कम जवळपास 1,892.61 कोटी रुपये इतकी आहे। सरकारने एका क्लिकवर डीबीटी पद्धतीने पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले। महाराष्ट्रातील शेतकरी जे पीएम किसान योजनेत नोंदणीकृत आहेत, ज्यांच्याकडे जमीन आहे आणि नाव नोंदलेलं आहे, आधार कार्ड व बँक खाते जोडलेलं आहे आणि केवायसी पूर्ण केलेलं आहे। शेतकरी बांधव, आपले पैसे आलेत का हे तपासणं खूप सोपं आहे। 1. मोबाईलवर PFMS पोर्टल उघडा। 2. नो युअर पेमेंटवर क्लिक करा। 3. बँक खाते क्रमांक किंवा आधार टाका। स्क्रीनवर तुमचा हप्ता दाखवेल। याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस पण तपासता येतो। काही शेतकऱ्यांचे पैसे थांबू शकतात, कारण आधार लिंक नसणे, खाते बंद असणे किंवा केवायसी पूर्ण न केलेली असणे। अशा वेळी तातडीने बँकेत जाऊन केवायसी अपडेट करून घ्या। शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, बियाणं, खते, औषधं विकत घेण्यासाठी उपयोग, शेतीसाठी आर्थिक आधार। सरकार दर 4 महिन्यांनी हा हप्ता देते, त्यामुळे पुढचा 8वा हप्ता डिसेंबर 2025 मध्ये मिळेल अशी शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो, 7व्या हप्त्यात 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। जवळपास 1900 कोटी रुपयांचं थेट हस्तांतरण झालं आहे। तर जर अजून तुमचं नाव या योजनेत नसेल तर त्वरित अर्ज करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, रिप्ले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अजून असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।